जळगावमध्ये तापमानाच्या पाऱ्याने 40 ओलांडलेले आहे आणि कुठेतरी तापमानाचा पारा हा 43 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी आता वाढत्या उन्हाच्या कडाक्यापासून जे आहे ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याचं संरक्षण व्हावं, काळजी घेतली जावी या ठिकाणी महावितरणच्या वतीने जे आहे त्याला कूलर लावण्यात येत आहेत. आपण बघतोय की आपण आता जळगावच्या एमआयडीसी भागातील महावितरण च्या केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे मोठे-मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत ते या ठिकाणी थंड राहावेत यासाठी या ठिकाणी महावितरणच्या वतीने जे आहे त्यांना कूलर लावण्यात आलेले आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की चहूबाजूने जे आहे इतरही गृहहित जे आहेत त्यांना अशा पद्धतीने या ठिकाणी कूलरला स्टँड ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी कूलर लावून थंड ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे अभियंता आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. काय नेमकी काळजी घेतली जाते? उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढतं, त्याच्यामुळे ऑइल टेम्परेचर पण वाढतं. नंतर आपल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचं पण टेम्परेचर वाढतं. त्यामुळे आपण त्याला थंड करण्यासाठी कूलर लावतो. अच्छा. तर समजा कूलर लावलं नाही, ऑइल तापून समजा आगीची पण घटना घडू शकते. हा, आगीची घटना पण घडू शकते आणि टेम्परेचर वाढल्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर पण ट्रिप होतो. न होऊ म्हणून आपण ही काळजी घेतो. अच्छा, म्हणजे तो बाहेर जाणारे फिरणारे आपले ते ट्रिप नाही होत. किती ठिकाणून या ठिकाणी आपल्या खेडी शिवारमध्ये, ODMIDC वसाहतमध्ये, नंतर सिव्हिल हॉस्पिटल त्याच्यामुळे विद्युत पुरवठा पण खंडित होतो. खंडित होऊ शकतो, पण आता होणार. ऑइल आपण त्याच्या तापलं आधीच त्याच्यामुळे ऑइल तापलं. ऑइल तापलं. ऑइल तापलं. किती कूलर लावले तुम्ही या ठिकाणी? आपण 4 कूलर. तर जे ट्रान्सफॉर्मर असतं त्यामध्ये जे ऑइल असतं, हे ऑइल जर तापलं तर ट्रान्सफॉर्मर जे आहे जळण्याचा किंवा पेटण्याचा धोका असतो. तर दुसरीकडे त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील हा खंडित होतो. वारंवार ट्रान्सफॉर्मर हे ट्रिप होतं. त्यामुळे विद्युत पुरवठ्यामुळे खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच वाढत्या उन्हाच्या कडाक्यापासून, उष्णतेपासून जे आहे या ट्रान्सफॉर्मरचा बचाव व्हावा या ठिकाणी महावितरणच्या वतीने अशा पद्धतीने कूलर लावून या ठिकाणी काळजी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.